प्रश्न असा आहे की नक्की महापालिका म्हणजे काय? आपल्या नळाला पाणी आलं नाही तर कुणाकडे जायचं हा प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला महापालिकेकडे जावं लागतं. सो खरं तर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन जगण्यावरती किंवा ते दैनंदिन जगणं हे जास्तीत जास्त सोपं बनवण्याचं काम कोणाचं आहे, कुठल्या एजन्सीचं आहे, तर ते महापालिकांचं आहे. आणि महापालिकांचा इतिहास खरं तर खूप जुना आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश कालापासनं ब्रिटिशांना सुद्धा हे लक्षात आलं होतं की जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कारभार करायचा असेल तर छोट्या छोट्या युनिट्सचा, छोट्या छोट्या भागांवरती चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतील अशा संस्था आपण नेमल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीकडे आपण मोठ्या राजाकडे किंवा मोठ्या संस्थेकडे नाही जाऊ शकत. सो ज्याला आपण विकेंद्रीकरण म्हणतो, डिसेंट्रलायझेशन म्हणतो, ते जर आपण केलं नाही तर आपण चांगल्या पद्धतीने कुठल्याही आपल्या वसाहतींवर राज्य करू शकणार नाही. ही जाणीव ब्रिटिशांनाही होती. तर मग स्थायी समितीला एवढं महापालिकांमध्ये का महत्त्व आहे आणि स्थायी समितीसारख्या अशा किती समित्या असतात? सगळ्या प्रकारचे शहरात तयार होणारे नियम, कायदे आणि धोरण हे खरं तर स्थायी समितीमध्ये चर्चेला येतात आणि स्थायी समितीमध्ये ते मंजूर झाल्यानंतर ते शहरात लागू केले जातात. सो आपण असं म्हणू शकतो की स्थायी समिती या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते. तर जगभरातल्या महापालिकांची सद्यस्थिती काय आहे? तिथं कशा पद्धतीने टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जातात? लोकल अर्बन गव्हर्नन्स जो आहे जगभरातला, तो असं दिसतो की भारताच्या तुलनेत खूप जास्ती सशक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे केस स्टडीज अगदी द्यायच्या झाल्या तर ब्राझील आणि चायना हे 2 देश असे आहेत की जिथल्या महापालिकांकडे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सुद्धा कधी कधी जास्ती अधिकार आहेत. त्या महापालिका स्वतः त्यांचा पैसा जनरेट करत असल्यामुळे त्यांच्याकडे जास्ती प्रमाणात निर्णय क्षमता सुद्धा आहे असं दिसून येतं. म्हणजे स्वित्झर्लंड आणि न्यूझीलंड इथल्या ज्या महानगरपालिका आहेत या सगळ्यात जास्त श्रीमंत आणि त्याच्यामुळे अर्थातच जास्ती पॉवरफुल आहेत. त्यामुळे टाउन प्लॅनिंग असेल किंवा शहरं मोठी होणं, शहरं वाढणं याबद्दल अर्थातच भारताच्या तुलनेत जगभरात लोक जास्ती अवेअर आहेत असं आपण म्हणू शकतो. फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे असावी असं राज्यकर्त्यांनाही वाटत नाही आणि असं नागरिकांनाही वाटत नाही. आम्ही जेव्हा अनेक नगरसेवकांशी बोललो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की त्यांच्याकडेही ती पुरेशी नाही. खरं तर पैसा ही अशी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी शहराचे प्रश्न सुटतात किंवा अडकतात. शहर चालवायचं आहे आपल्याला आज ठीक वाटतं की आपण मोनोरेल आणू, बुलेट ट्रेन आणू, या गोष्टी आणू, पण पैसा ही गोष्ट नसेल तर तुम्ही कुठलाही विकास करू शकत नाही. सो खरंच तसं बघायला गेलं तर फायनान्शियल लिटरसी हा सगळ्यात पहिला पॉईंट असला पाहिजे की जिथे नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. की डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला जातो शहराचा, शहर विकास आराखडा DP, तो 20 वर्षांसाठी बनवला जातो आणि या आधीचे जे प्लॅन्स आहेत ते 20 वर्ष समोर ठेवून बनवले गेलेले आहेत. पण गेल्या 5-7 वर्षांमध्ये ज्या वेगाने शहरं बदलत आहेत तर आम्हाला असं वाटतं की तो 20 वर्षांवरनं 10 वर्षांवरती आणावा आणि 10 वर्षानंतर त्याचा परत एकदा आढावा घेतला जावा जिथे टाउन प्लॅनिंगचा प्रश्न येतो. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर पुण्यात असे अनेक रिडेव्हलपमेंट ज्या चालल्या आहेत त्या बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की पण रस्ते तेवढेच आहेत, बिल्डिंगी 15-20 मजली 10 मजली होत चालल्यात, पण ज्या गाड्या रस्त्यावर उतरणार ते रस्ते नाही मोठे झालेले आहेत. नमस्कार, मी प्रसाद. नीतिकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण जर पाहिलं पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, जळगाव कुठेही गेलं तरी महापालिका हे नाव आपल्या जीवनमानाशी जोडलं गेलेलं आहे. परंतु महापालिका म्हणजे नक्की काय? त्याचा कारभार कसा चालतो? हजारो कोटींचे प्रकल्प, नागरिकांकडून संकलन करत असलेला कर याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने होत असतं यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज आहेत नेहा महाजन मॅम. नेहा महाजन मॅम यांचा MPhil पॉलिटिकल सायन्सपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून त्या पुणे येथे पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनमध्ये गेले 5 वर्ष कार्यरत आहेत. त्या ऑर्गनायझेशनच्या संचालिका देखील आहेत. या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महापालिकांचा कारभार कोणत्या पद्धतीने चालतो याचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. आज मॅमशी आपण महापालिकांच्या विषयामध्ये गप्पा मारणार आहोत. मॅम, तुम्ही PROच्या डायरेक्टर आहात आणि पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन याबद्दल थोडं पहिल्यांदा आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन नक्की काय काम करतं? येस, 2021 सालापासून पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली. आपण अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर शहरी प्रश्न
महापालिका या संदर्भातली किंवा अर्बन लोकल गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो त्या प्रशासनासंदर्भातल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करणारा हा थिंक टँक आहे असं आम्ही म्हणू शकतो. 2021 साली आम्ही PROची सुरुवात केली आणि ती करताना अगदी महत्त्वाचे 3 मुद्दे किंवा 3 तत्व आमच्या डोळ्यासमोर होती. ती म्हणजे खूपदा लोकांना असं वाटतं की थिंक टँक म्हणजे तुम्ही एक काहीतरी बोजड अत्यंत लांबलचक 100 पानांची PDF किंवा रिसर्च रिपोर्ट पब्लिश करणार जो लोकांना कळत नाही, लोक वाचू शकत नाहीत. तो आमचा असा प्रयत्न आहे की समजा आपण PROच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये संशोधन मांडू शकतो का, तो मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असणारा अभ्यास PROच्या प्लॅटफॉर्मवरनं तयार करता येतोय का. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा विचार आमचा PROचं काम सुरू करताना हा होता की जो रिसर्च PRO करेल तो पब्लिक स्पेसेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असावा, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या अभ्यासाचं महत्त्व जाईल. कारण जेव्हा आपण राजकारणाबद्दल बोलतो, निवडणुकांबद्दल बोलतो, तेव्हा एक मुद्दा राजकारणही कदाचित लक्षात घेत नाहीत आणि आपणही, की तो जाता जाता चर्चा करायचा विषय नाहीये. त्याच्यासाठी थोडासा अभ्यास लागतो, थोडीशी तयारी लागते आणि ते संशोधनातनं येतं. पण त्याबद्दल लोकांना असं खूपदा वाटतं की अरे संशोधन म्हणजे नको नको. तर आपण PROच्या माध्यमातून अशी माहिती, असं संशोधन तयार करू शकतो का की जे लोकांना समजण्यासाठी अतिशय सोपं आहे. हा विचार करून आम्ही PROच्या कामाची 4 वर्षांपूर्वी सुरुवात केली. आणि अर्थात हा विचार आहेच आहे की वेगळे वेगळे विषय संशोधनासाठी उपलब्ध आहेत, पण तसं न करता महापालिकांचा अभ्यास या गोष्टीशी मात्र आम्ही अजून चिकटून आहोत. आणि आमचं असं म्हणणं आहे की याचा अभ्यास झाला पाहिजे, कारण जो होत नाही. त्यामुळे PROच्या माध्यमातून आम्ही 4 वर्षांपूर्वी या प्रकारच्या अभ्यासाची सुरुवात केली आणि आता वेगळे वेगळे विषयांना आम्ही हात घातलाय, ज्याचं म्हणजे PMCचं बजेट असेल, ई-गव्हर्नन्स असेल, तर आपण आता बोलूच यापुढे चर्चेत, पण मूळ साधारण अशा प्रकारचं काम आम्ही करतो. मॅम, तुम्ही म्हटलं की महापालिकांचा अभ्यास. पहिला प्रश्न असा आहे की नक्की महापालिका म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास का करावा आणि त्याचं एवढं महत्त्व काय आणि त्याचा एकंदरीत पार्श्वभूमी काय, इतिहास काय? खूपच चांगला आणि मोठा प्रश्न विचारलात तुम्ही. कारण आपण जेव्हा मी मगाशी म्हणलं तसं की आपल्या दैनंदिन आयुष्यात म्हणजे इथून खाली उतरल्यानंतर समजा तुमच्या कॉलनीतला रस्ता हा खणून ठेवलेला असेल, तर तुम्हाला दररोज मुख्य रस्त्यावर जाऊन तुमची गाडी किंवा बस पकडून ऑफिसला जाणं, या छोट्याशा घटनेमध्ये खरं तर महापालिका येते. आपल्या नळाला पाणी आलं नाही तर कुणाकडे जायचं हा प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला महापालिकेकडे जावं लागतं. सो खरं तर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन जगण्यावरती किंवा ते दैनंदिन जगणं हे जास्तीत जास्त सोपं बनवण्याचं काम कोणाचं आहे, कुठल्या एजन्सीचं आहे, तर ते महापालिकांचं आहे. आणि महापालिकांचा इतिहास खरं तर खूप जुना आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश कालापासनं ब्रिटिशांना सुद्धा हे लक्षात आलं होतं की जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कारभार करायचा असेल तर छोट्या छोट्या युनिट्सचा, छोट्या छोट्या भागांवरती चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतील अशा संस्था आपण नेमल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीकडे आपण मोठ्या राजाकडे किंवा मोठ्या संस्थेकडे नाही जाऊ शकत. सो ज्याला आपण विकेंद्रीकरण म्हणतो, डिसेंट्रलायझेशन म्हणतो, ते जर आपण केलं नाही तर आपण चांगल्या पद्धतीने कुठल्याही आपल्या वसाहतींवर राज्य करू शकणार नाही. ही जाणीव ब्रिटिशांनाही होती आणि कुठेतरी आपणही ते लॉजिक पुढे न्यायलेलंही आहे की असं नाही की स्वातंत्र्यानंतर आपण तसंच सगळंच्या सगळं ब्रिटिशांनी जे केलं ते डिस्कार्ड केलं. सो ब्रिटिशांनी पहिली जी महापालिका आहे, ज्याला आपण आजच्या काळात महापालिका म्हणतो, ती चेन्नईमध्ये 1688 साली पहिल्यांदा त्याची स्थापना केली. त्यानंतर हैदराबाद, कलकत्ता आणि बॉम्बे या 4ही मुख्य शहरांमध्ये त्यावेळेपासून 1600 सालापासून महापालिका आहेत. सो भारतात सुद्धा स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधान कार्यालयातनं शहर नाही चालवलं जाऊ शकत. त्याच्यासाठी अशी एक संस्था तयार केली पाहिजे की जी शहराचा कारभार एका ठराविक लोकसंख्येपुरतं बघेल. आणि त्यातूनच 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीतून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि मग तिसरं लोकल गव्हर्नन्सची जी तिसरं मोठं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक जो मोठा टायर आपण ज्याला म्हणतो ते ॲड झालं. आणि त्याच्यातही अर्थात गव्हर्नमेंटला याची पूर्ण जाणीव होती की सरसकट आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं नाही म्हणू शकत. तर शहरी आणि ग्रामीण अशा 2 ह्याच्यात त्याची परत त्यांनी विभागणी केलेली आहे. आणि महापालिका हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं सगळ्यात टॉप टियर ज्याला आपण म्हणतो. तर त्या प्रकारे महानगरपालिका
चं काम सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. सो महापालिकांची चर्चा का झाली पाहिजे किंवा महापालिका या का महत्त्वाच्या आहेत, कारण मी म्हणलं तसं की रस्ते, पाणी, पब्लिक हेल्थ, तुमच्या शहराची एकूण सगळी व्यवस्था राखणं, अशा सर्व प्रकारे म्हणजे अगदी जसं आपण आपलं घर चालवतो 4 लोकांचं 6 लोकांचं, तसं शहर चालवण्याचं काम ही महापालिका करते. सो खरं तर महापालिकांबद्दल सगळ्यात जास्त चर्चा व्हायला पाहिजे, कारण एक तर त्याला हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स पण आहे. असं नाही आहे की फक्त भारतामध्येच महापालिकांची चर्चा होते. आज जगभरात विविध ठिकाणी विविध प्रत्येक देशामध्ये लोकल गव्हर्नन्सच्या मदतीने शहरं चालवली जातात. सो खरं तर या विषयावरती खूप सारं साहित्य पण अवेलेबल आहे. गुगलवरती आपण त्याच्यावरती सातत्याने वाचत असतो. आणि शहरं तंदुरुस्त राहावीत, शहरांचा कारभार चांगला चालावा, यासाठी महापालिकांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे खरं तर लोकांना असं वाटतं की आमदार निवडून दिला, खासदार निवडून दिला म्हणजे झालं, तर असं नाहीये. त्यामुळे महापालिकांची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. मॅम, तुमच्या बोलण्यातून आलं की शहरं तंदुरुस्त राहावीत, पण शहरं तंदुरुस्त राहण्यासाठी नागरिकांना हे कळणं गरजेचं आहे की नक्की महापालिकेची कामं कोणती आहेत. तुमच्या बोलण्यातून रस्ते, वीज, पाणी, तर थोडं कामांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की महापालिकेच्या अखत्यारीत कोणती कामे येतात, नागरिकांनी कोणत्या कामांना घेऊन महापालिकेत गेलं पाहिजे किंवा लोकप्रतिनिधींकडे गेलं पाहिजे, जे नगरसेवक असतात त्यांच्याकडे. मला याबाबत एक अगदी छान किस्सा सांगायला आवडेल की आत्ताच एक आपल्या एका राजकीय पक्षाच्या खासदारांचा एक इंटरव्ह्यू अगदी व्हायरल झाला होता, ज्याच्यात त्या असं म्हणल्या की माझ्याकडे लोक येतात आणि ते म्हणतात की आमचे नाली खराब आहे, तुम्ही ती दुरुस्त करून द्या, नळात पाणी येत नाहीये. तर हे काही खासदारांचं काम नाहीये आणि मला वाटलंच नव्हतं की मला अशा प्रकारे हेही काम करावं लागेल. तर खरं तर ते रील जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की नगरसेवकांकडे खरंच लोक ही कामं घेऊन जातात की त्यांच्या प्रभागामधले छोटे छोटे प्रश्न, मग ते एखादं गटार तुंबलंय तिथपासनं ते पाणी येत नाहीये तिथपर्यंत हे नगरसेवक करतात. आणि म्हणजे महापालिकेचं काम कसं चालतं, खूपदा लोकांना असा प्रश्न पडतो की कोण चालवतं. आता गेली 4 वर्ष तर महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे. सो आयुक्त आणि काही अधिकारी मिळून शहर चालवत आहेत. पण तसं असावं का नाही असावं हा एक वेगळा चर्चेचा विषय. पण शहराचं काम कसं चालतं तर प्रभाग असतात, त्यातनं नगरसेवक निवडून येतात की जे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करतात. आणि महापालिकेनी शहराचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी स्थायी समिती स्थापन केली जाते. स्थायी समितीबरोबरच वेगळ्या वेगळ्या क्षेत्राशी, वेगळ्या वेगळ्या विभागांशी संबंधित समित्या असतात. आणि त्या सगळ्या समिती, स्थायी समिती, महापौर, उपमहापौर आणि अर्थातच आयुक्त आणि अधिकारी हे सगळे मिळून त्या शहराचा कारभार चालवत असतात. मोठी किंवा मुख्यत्वे महापालिकेची कामं मी म्हणलं तसं रस्त्यांची देखभाल, सांस्कृतिक शहराचं एक जे सांस्कृतिक काय म्हणूया त्याला वातावरण आहे, वैभव आहे ते जपणं, ज्या पब्लिक स्पेसेस आहेत की जिथे आपण मैदानं असतील, बागा असतील, उद्यानं असतील किंवा काही मंडईसारख्या ज्या कॉमन जागा आहेत त्या सगळ्या जागांची देखभाल करणं, पार्किंगचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न सोडवणं, शिक्षण हे एक मोठं काम आहे. टाउन प्लॅनिंग की तुमचं शहर कशा प्रकारे वाढतंय याचा आजपर्यंत एवढा विचार केला गेला नव्हता, पण आता आपण शहरीकरणाच्या अशा टप्प्यावर आहोत की जिथे थोडंसं सक्रियपणे ह्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. सो डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग करणं की तुमचं शहर कसं वाढलं पाहिजे, झोपडपट्ट्यांचं नियोजन करणं, पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही. जेव्हा आता कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलं की पब्लिक हेल्थ हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे, तर शहरांमधले जे सरकारी दवाखाने आहेत तिथे कशा पद्धतीने कारभार चालतोय. सो तुम्ही बघायला गेलात तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी संबंधित काम खरं तर महापालिका करते असं आपण म्हणू शकतो. सो या सर्व समिती, आयुक्त, नगरसेवक आणि ही सगळे वेगवेगळे विभाग याच्या मदतीने शहर चालतं असं म्हणायला हरकत नाही. समित्यांचा विषय निघाला तर मग स्थायी समितीला एवढं महापालिकांमध्ये का महत्व आहे आणि स्थायी समितीसारख्या अशा किती समित्या असतात असं तुमचा एकंदरीत अभ्यास आहे? तुम्ही म्हणलात तसं की स्थायी समितीला का महत्व आहे, तर सगळ्या प्रकारचे शहरात तयार होणारे नियम, कायदे आणि धोरण हे खरं तर स्थायी समितीमध्ये चर्चेला येतात आणि स्थायी समितीमध्ये ते मंजूर झाल्यानंतर ते शहरात लागू केले जातात. सो आपण असं म्हणू शकतो की स्थायी समिती या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते. याचं कारण स्थायी समितीमधले जे सदस्य आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकांना जे वाटतंय, लोकांच्या ज्या मागण्या आहेत
हे लोकप्रतिनिधी स्थायी समितीमध्ये मांडतात, त्याच्यावरती चर्चा होते आणि मग एखादं धोरण, एखादा नियम लागू केला जातो. सो स्थायी समितीला अपार महत्व आहे महापालिकेच्या कारभारात असं म्हणता येईल. तुम्ही बोलताना म्हणले की जगभरात देखील महापालिकांचं काम चालतं, तर जगभरातल्या महापालिकांची सद्यस्थिती काय आहे, तिथं कशा पद्धतीने टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जातात आणि ॲज कम्पेअरली महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली जात आहेत? आत्ताच सगळ्यांनी आपण न्यूयॉर्क शहराचं जे इलेक्शन होतं गुगलमुळे आपल्याला ते कळलं आणि मला खात्री आहे की प्रत्येक व्ह्युअरनी या पॉडकास्टच्या काहीतरी जोरान ममदानीबद्दल वाचलेलं आहे. न्यूयॉर्क शहराबद्दल त्या निमित्ताने खूप लिहून आलं, महापौर त्या पदाच्या निवडणुकीबद्दल खूप चर्चा झाली. तर त्याच्यामुळे जगभरात मी मगाशी म्हणलं तसं की लोकल अर्बन गव्हर्नन्स जो आहे जगभरातला, तो असं दिसतो की भारताच्या तुलनेत खूप जास्ती सशक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे केस स्टडीज अगदी द्यायच्या झाल्या तर ब्राझील आणि चायना हे 2 देश असे आहेत की जिथल्या महापालिकांकडे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सुद्धा कधी कधी जास्ती अधिकार आहेत, की जिथल्या महापालिका फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सारख्या गोष्टींवरती निकाल देण्याचा किंवा त्याबद्दलचा निर्णय घेण्याचे अधिकार या महापालिकांकडे आहेत. आणि जगभरात असं दिसतं की ब्राझील असेल, चायना असेल, अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल, न्यूझीलंड असेल, हे जे सगळे देश आहेत इथल्या महानगरपालिका या जास्ती ताकदवान आहेत. कशाच्या अर्थाने तर त्यांचा पैसा स्वतः तयार करतात. त्या टॅक्सेसचं रेव्हेन्यू मॉडेल ठरवणं किंवा त्या महापालिका स्वतः त्यांचा पैसा जनरेट करत असल्यामुळे त्यांच्याकडे जास्ती प्रमाणात निर्णय क्षमता सुद्धा आहे असं दिसून येतं. म्हणजे स्वित्झर्लंड आणि न्यूझीलंड इथल्या ज्या महानगरपालिका आहेत या सगळ्यात जास्त श्रीमंत आणि त्याच्यामुळे अर्थातच जास्ती पॉवरफुल आहेत. त्यामुळे टाउन प्लॅनिंग असेल किंवा शहरं मोठी होणं, शहरं वाढणं याबद्दल अर्थातच भारताच्या तुलनेत जगभरात लोक जास्ती अवेअर आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे न्यूयॉर्क शहराचंच उदाहरण द्यायचं झालं तर न्यूयॉर्क शहरांनी जसं जसं शहर वाढायला लागलं तसं तसं 300हून अधिक ट्रॅफिक एक्सपर्ट्सना हायर केलं होतं, की त्यांना असं लक्षात आलं की शहराचा वाढता पसारा बघता प्रत्येक गोष्ट अधिकाऱ्यांना येणं अपेक्षित नाहीये, आपल्याला त्यातलं ज्ञान नाहीये, तर जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांना आपण ऑनबोर्ड घेऊया आणि शहराच्या ट्रॅफिकचा एक आराखडा तयार करूया. सो या अशा काही गोष्टी इतर देशांमध्ये खूप घडताना दिसतात की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ हे महापालिकांच्या बरोबर काम करतात, महापालिकांच्या विरोधात नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडेही ट्रॅफिक आणि या क्षेत्रात काम करणारी लोक गेली अनेक वर्ष महापालिकांच्या मागे आहेत, राज्य सरकारच्या मागे आहेत की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जो तुम्ही त्याची अंमलबजावणी केलीत तर शहरांमधल्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो किंवा त्याच्यावरती काहीतरी एकत्र तोडगा काढता येऊ शकतो. पण हे आपल्या इथे घडताना दिसत नाही, पण हे न्यूयॉर्क सारख्या शहरांनी करून दाखवलेलं आहे की त्यांनी एक्सपर्ट्सना घेतलं आणि तिथलं ट्रॅफिक रेग्युलेट केलेलं आहे. सो जगभरामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत आणि त्याचा थोडासा आपण आढावा घेऊन तसे बदल करायला खरं तर हरकत नाही. मॅम, तुमच्या बोलण्यातून आलं की वाहतुकीची समस्या सर्वच महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये आहे आणि कॉम्प्रेसिव्ह मोबिलिटी प्लॅन जो आहे त्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की तो काय आहे आणि मग महापालिका ते राबवत का नाहीये असं तुम्हाला काय वाटतं? की त्याच्यात बरेच म्हणजे आपण सरसकट एकतर विधान करू शकत नाही. म्हणजे मला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल किंवा भारताच्या राजकारणाबद्दल बोलताना तीच गंमत वाटते की ते अत्यंत गुंतागुंतीचं आहे. ही त्याच्याबद्दल बोलण्याची पहिली स्टेप आहे असं मला वाटतं, ते रेकग्नाइज करणं. कारण खूपदा लोकांना असं वाटतं की प्रश्न आला आणि तो त्याच्यावरती कुठला तरी प्लॅन आला आणि मग तो आपण अत्यंत पटपट सोडवला आणि ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने त्याच्यावरती असं नाही होत. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर लोकांना असं वाटतं की महापालिका आहे, त्याचा एक आयुक्त आहे, स्थायी समिती आहे, पण तसं नसून कायद्यान्वये महापालिकांचे 5 गट केलेले आहेत, अ प्लस अ ब क ड. तर हे कशावरती केलेले आहेत तर लोकसंख्येवरती केलेले आहेत की एवढी लोकसंख्या असेल तर ती अ गटातली महापालिका, नाही तर ब क ड, आणि ती 3 लाखापासून सुरू होऊन ते 1 कोटी पर्यंतची लोकसंख्येची मर्यादा त्याला ठेवलेली आहे आणि दरडोई उत्पन्नाची सुद्धा त्याला लिमिट दिलेली आहे. सो आपण जेव्हा असं म्हणतो की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन घ्यावा आणि मग तो पालिकांनी जसा तसा लागू करावा आणि ट्रॅफिकचा प्रश्न सोडवावा, तर ते तसं होत नाही. कारण तो मोबिलिटी प्लॅन लागू करायचा असेल तर तुम्हाला तसे तुमचे रस्ते तेवढे आहेत का, त्याच्याप्रमाणे तुमचं इतर पायाभूत सुविधा तुमच्याकडे आहेत का, शहरातली वाहनांची संख्या किती आहे, शहरात होणारं स्थलांतर किती आहे, असे बरेच मुद्दे आहेत की ज्याचा विचार करून
तुम्हाला त्या शहरासाठी स्पेसिफिक असा खरं तर प्लॅनचा विचार करून तुम्ही त्या शहरांचे प्रश्न निकालात काढले पाहिजेत. पण मी म्हणलं तसं की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा या सगळ्याच्या वरती आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या महापालिकांना लागू करता येईल असे काही कॉमन नियम आहेत का की जे आपण वापरले ट्रॅफिक संदर्भातले तर शहराची वाहतूक सुरळीत होईल. अशा प्रकारच्या काही गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये नमूद केलेल्या आहेत. पण मी म्हटलं तसं की प्रत्येक महापालिकेमध्ये ते जसंच्या तसं लागू करता येईल अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी रस्ते नाही आहेत, काही ठिकाणी तेवढी लोकं नाही आहेत, काही ठिकाणी तेवढी वाहनांची संख्या नाही आहे. त्यामुळे प्रत्येक शहराची गरज आणि प्रत्येक तिथले राज्यकर्ते, तिथल्या लोकांच्या भावना या सगळ्यांचं मिक्स होऊनच तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. मॅम, तुमच्या बोलण्यातून आलं की त्या शहराची गरज आणि हा सगळा विषय, तर आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, ज्यांना नगरसेवक म्हणतात, ते धोरणात्मक निर्णय घेतात का फक्त नागरिकांचे प्रश्नच सोडवतात, हा देखील प्रश्न आहे. याबद्दल तुमचं विश्लेषण काय? खरं तर हा तसा मोठा विषय आहे. धोरणात्मक निर्णय अर्थात ते घेतात, कारण मग म्हणजे उदाहरणार्थ आता आम्ही गेली 4 वर्ष पुणे महापालिकेच्या बजेटचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करताना आम्हाला अनेक गोष्टी जाणवतात. नगरसेवकांचं महत्त्वही आहे. प्रत्येक नगरसेवकाला एक ₹1,00,000 म्हणजे आय थिंक 12 लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळतो की जो निधी वापरून ते त्यांच्या प्रभागातली विकास कामं करू शकतात. पार्टिसिपेटरी बजेटसारखी गोष्ट असते जिथे तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांच्या सूचना मागवून नागरिक त्या प्रभागामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची विकास कामं सुचवू शकतात. तर ते 5 लाख रुपयांची विकास कामं सुचवण्यासाठी पार्टिसिपेटरी बजेटचे फॉर्म्स निघतात. ते प्रभागातल्या लोकांकडून भरून घेणं आणि ती कामं खरंच त्या प्रभागामध्ये करणं. सो मी म्हणलं तसं की नगरसेवक हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे आत्ता तुम्ही सगळ्या बातम्या वाचल्या असतील की नगरसेवक होण्यासाठी आत्ता खूप पक्षामध्ये इच्छुक लोक आहेत आणि खूप चढाओढ चाललेली आहे त्यासाठी. तर ती का चालली आहे? तर ॲक्च्युली लोकांचा थेट संपर्क हा तुमच्या नगरसेवकाशी होतो. आपल्या रस्त्यावरती घरासमोरच्या खड्डा पडला तर आपण PMOला पत्र लिहित नाही, आपण नगरसेवकाकडे जातो. आणि त्यामुळे भारतामध्ये असं दिसून येतं की जी सगळ्यात खालच्या स्तरावरची इलेक्शन्स आहेत, म्हणजे पंचायत असेल, पंचायत लेवलची इलेक्शन्स असतील किंवा ग्रामपंचायत लेवलची किंवा आता ही नगरसेवक, तर तिथे लोक प्रचंड संख्येने मतदान करतात, ॲक्टिव्हली करतात. कारण त्यांना माहिती की इमिजिएट प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला याच लोकांचा. त्यामुळे ते धोरणात्मक निर्णय घेतात का? अर्थात घेतात. नागरिकांचे प्रश्न सोडवतात का? अर्थात सोडवतात. आणि मला असं वाटतं की प्रभागातल्या नागरिकांचं एक प्रेशर पण असतं की ऑफिस आहे त्यांचं त्या प्रभागात आणि त्यांनी रिस्पॉन्ड केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग आधार कार्ड भरून देण्यापासून ते काय दिवाळीचा शिधा वाटेपर्यंत आत्ता नगरसेवक ॲक्टिव्हली काम करतात. त्याच्या मागचं कारण हेच आहे. मॅम, हे झालं की तुम्ही असं बरोबर सांगितलं, पण मला असं वाटतं की बजेटच्या विषयात तुमच्या बोलण्यातून आलं तर महापालिकांचं बजेट किती असतं आणि त्या बजेटचा वापर योग्य पद्धतीने महापालिकांमध्ये होतोय का? तुमचं विश्लेषण काय याबद्दल? आम्ही गेली 5 वर्ष पुण्याच्या बजेटचा अभ्यास करतोय आणि पुणे महापालिकेचा, आणि त्यातही खूप गंमत आहे. कारण मी म्हणलं तसं की अबकडं या गटांप्रमाणे महापालिकांची बजेट साईजही खूप बदलतात. म्हणजे मुंबई सारखी एकच महानगरपालिका आहे ज्याचं बजेट आज 75,000 कोटींच्या घरात आहे. त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे. मुंबई महापालिकेचं अकाउंटिंग वेगळ्या पद्धतीने केलं जातं. पुण्याचं बजेट त्या मानाने छोटंसं आहे. 3,000 कोटींचं बजेटपासून आम्ही सुरुवात केली आणि आता 11,000 कोटी असे आम्ही 5 वर्षात असे ते आकडे वाढलेले आम्ही बघतोय. आणि बजेटचा अभ्यास करताना आम्हाला हीच गोष्ट प्रामुख्याने जाणवली की फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे असावी असं राज्यकर्त्यांनाही वाटत नाही आणि असं नागरिकांनाही वाटत नाही. आम्ही जेव्हा अनेक नगरसेवकांशी बोललो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की त्यांच्याकडेही ती पुरेशी नाही आहे. खरं तर पैसा ही अशी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी शहराचे प्रश्न सुटतात किंवा अडकतात. शहर चालवायचं आहे, आपल्याला आज ठीक वाटतं की आपण मोनोरेल आणू, बुलेट ट्रेन आणू, या गोष्टी आणू, पण पैसा ही गोष्ट नसेल तर तुम्ही कुठलाही विकास करू शकत नाही. सो खरंच तसं बघायला गेलं तर फायनान्शियल लिटरसी हा सगळ्यात पहिला पॉईंट असला पाहिजे की जिथे नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही ॲक्च्युली बजेटचा अभ्यास सुरू केला आणि तो अभ्यास सुरू केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की तो डेटा ज्या प्रकारे पालिका मांडतं आणि ज्या प्रकारची कामं आता गेल्या 4 वर्षांमध्ये, असं खरं तर काही टिप्पणी करावं असं नाही आहे कारण प्रशासकच सत्तेत आहेत आणि जेव्हा नगरसेवक ॲक्च्युली परत सत्तेत येतील आणि ते चांगल्या प्रकारे कारभार चालवत आहेत का, त्यांच्या निधीचं त्यांनी काय केलं, हे आपल्याला सगळं शोधायला वाव आहे. पण शहरांच्या बजेटचे प्रश्न आहेत का? तर आहेत.
योजना खूप आहेत, निधी कमी आहे. तो निधी का कमी आहे तर टॅक्स कमी गोळा होतो. आणि जो शहरांची सर्व बजेट्स, हा आम्हाला आत्ता अभ्यास केल्यावर जाणवलेली गोष्ट म्हणजे ती मोठ्या प्रमाणावरती केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानांवरती अवलंबून आहेत. सो अनेक गोष्टी करायच्या आहेत पण फंड्स नाही आहेत. म्हणावं तसा मिळकत करातनं, प्रॉपर्टी टॅक्स आणि यातनं पैसे गोळा होत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे बजेटनी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारावरती काही सिस्टेमिक बदल करण्याची गरज आहे. हे आम्हाला खूप जाणवलं 4 वर्षात, की अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही फंड्स वापरू शकता किंवा त्याची मांडणी चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे मला एक अगदी सांगायला आवडेल की पहिल्या वर्षी जेव्हा पहिल्याच वर्षी बजेटचा अभ्यास केला तेव्हा कोरोनाचं वर्ष होतं. त्या बजेटच्या अंती आम्हाला असं लक्षात आलं की पब्लिक हेल्थवरती 3% पैसे महापालिकेने खर्च केलेत. आम्ही आमचा अभ्यास करून तो पालिकेकडे आधी पाठवतो की हा आम्ही अभ्यास केलाय. तर पालिकेतनं आम्हाला फोन आला की हे इतके पैसे शक्यच नाहीये कमी पैसे खर्च करणं पालिकेने, तर तुम्ही तातडीने आम्हाला भेटायला या. आम्ही तिथे भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की प्रत्येक खर्चासाठी कुठलाही एक रुपयाचा जरी खर्च केला तरी पालिका त्याच्यासाठी एक कोड तयार करते आणि तो कोड बजेटमध्ये त्यांना ॲड करावा लागतो. त्यांना हे माहिती होतं की कोरोना ही काही परमनंट राहणारी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांनी कोरोनाशी रिलेटेड खर्चांचा कोड तयार केला नव्हता. आणि कोरोनामध्ये लागणारे जे खर्च आहेत ते त्यांनी इतर विभागांमध्ये लागतील तसे डिवाइड केले होते. उदाहरणार्थ लसीकरण केंद्र उभारणं, त्याच्यासाठी मांडव घालणं, जागा ॲक्वायर करणं, हे सगळं त्यांनी भवन्सच्या खर्चात टाकलं होतं. आणि ॲक्च्युअल हेल्थवरचा जो खर्च आहे तो फक्त त्यांनी हेल्थमध्ये दाखवला होता. त्यामुळे दिसताना असं दिसत होतं की पालिकेने खर्च कमी केलाय, वास्तवात तो खर्च कमी केला नव्हता. अशा अनेक खाचाखोचा आहेत की ज्या बजेटचा अभ्यास करायला लागल्यावर आम्हाला कळल्या की त्या चांगल्या प्रकारे अधिक मांडलं गेलं, ते लोकांना समजेल अशा पद्धतीने मांडलं गेलं तर लोक जास्ती चांगले प्रश्न सजगून विचारू शकतात. आणि दुसरं एक आम्हाला सातत्याने जाणवते गेली 4 वर्ष की रस्ते बांधणं आणि त्याची देखभाल, दुरुस्ती आणि पथदिवे आणि ह्याच्यावरती पालिका खूप प्रमाणात पैसे खर्च करते. आणि खरंच ते करायची गरज आहे का, हा प्रश्न आम्हाला दरवर्षी पडतो की खूप मोठ्या प्रमाणावरती पैसा रस्त्यांवरती खर्च होतो. आणि तर अशी काही आमची मेजर ऑब्झर्वेशन्स आहेत आणि प्रयत्न आमचा हा आहे की सर्व महापालिकांची बजेट्स आपल्याला अभ्यासता आली पाहिजेत, तर आपण त्याच्यावरती एक काहीतरी ठोस मांडणी करू शकू. टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून रस्ते, खड्डे आणि पथदिवे सुशोभीकरण चौकांमध्ये होणारं, याबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे? हे खरंच योग्य आहे का? म्हणजे महापालिका, आपण पेपरमध्ये दररोज वाचतो की रस्ते डागडुजीसाठी एवढा खर्च, फुटपाथसाठी एवढा खर्च, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्यात तुम्ही 2 मुद्दे मांडलेत की टाउन प्लॅनिंग आणि रस्ते देखभाल दुरुस्ती. खरं तर या 2 पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जो टाउन प्लॅनिंगचा ऍक्ट आहे किंवा डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल जे मी म्हटलं सुरुवातीला की आम्ही हे वारंवार मांडतो जिथे आम्हाला शक्य होईल तिथे, की डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला जातो शहराचा, शहर विकास आराखडा DP, तो 20 वर्षांसाठी बनवला जातो. आणि या आधीचे जे प्लॅन्स आहेत ते 20 वर्ष समोर ठेवून बनवले गेलेले आहेत. पण गेल्या 5-7 वर्षांमध्ये ज्या वेगाने शहरं बदलत आहेत, तर आम्हाला असं वाटतं की तो 20 वर्षांवरनं 10 वर्षांवरती आणावा आणि 10 वर्षानंतर त्याचा परत एकदा आढावा घेतला जावा जिथे टाउन प्लॅनिंगचा प्रश्न येतो. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर पुण्यात असे अनेक रिडेव्हलपमेंट ज्या चालल्यात त्या बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की पण रस्ते तेवढेच आहेत, बिल्डिंगी 15-20 मजली 10 मजली होत चालल्यात, पण ज्या गाड्या रस्त्यावर उतरणार ते रस्ते नाही मोठे झालेले आहेत. नागरिकांना सुविधा त्याच प्रमाणात आहेत पण नागरिकीकरण वाढते. आणि त्याच्यात एक दुसरा आम्हाला नेहमी असं वाटतं अभ्यास करताना की शहरीकरण आणि स्थलांतर शहरात होणारं ह्याच्याकडे फार नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. म्हणजे अगदी दिवाळीमध्ये आत्ता आलेली रील्स की आता पुण्यात फक्त पुणेकर राहत आहेत, मग रस्ते किती छान आहेत, मोकळे, आणि सगळी लोक आपल्या आपल्या गावांना गेली आहेत, हे खरं तर मला नाही आवडत. म्हणजे शहरं मोठी होणार आहेत आणि त्याच्याकडे समजा आपण निगेटिव्हली एक स्थलांतर होतंय, आता प्रचंड काहीतरी भयानक होतंय, असं का बघतोय? शहरं वाढणार आहेत, हे सत्य आता जितक्या लवकर राज्यकर्ते, धोरणकर्ते स्वीकारतील तितकी आपण ती चांगल्या पद्धतीने प्लॅन करू शकू. त्यामुळे आत्ता असं होतं की शहर येतंय तसं फोफावत चाललंय आणि मग गावं समाविष्ट करायची का? हो करूया, मग महापालिका मोठी करू, अजून 3 महापालिका करायच्या आहेत असं आत्ताच राज्य सरकारने, की अजून मी पुण्यातच अजून 3 महापालिका तयार. पण कधी कधी असं होतं की जी छोटी गावं त्यांनी समाविष्ट करून घेतली आहेत त्यांना नाही यायचंय महापालिकेत, कारण त्यांचे टॅक्सेस वाढून बसलेत पण सुविधा तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत.
टॅक्स मात्र आता तुम्ही महापालिकेच्या दरानुसार त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स घेणार, वॉटर टॅक्स घेणार, पण आजही त्यांना टँकर बोलवावे लागतात, पाण्याचे प्रश्न आहेतच. असं ते ना एक विचित्र कडबोळ होऊन बसलंय असं मला वाटतं की टाउन प्लॅनिंगवरती त्याच्यावर एक होलिस्टिक विचार व्हायला पाहिजे. आणि मग असं होतं की निधी आहे तो वापरायचा तर आहे आणि तो वापरला नाही तर तो निधी लॅप्स होणार आहे. मग काय करा की रस्ते परत काढा, परत बांधा, ब्युटिफिकेशन करा. इथे म्हणजे आम्हाला बजेटमध्ये अनेकदा अशा तरतुदी दिसतात की उद्यानांमधले दिवे, सुशोभीकरण याच्यावरती लाखो रुपये खर्च झालेले आहेत आणि ते केवळ नागरिकांना कळत नाही. त्यामुळे कोणी सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारत नाही की हे तुम्ही का करताय किंवा खरंच या प्रकारच्या सुशोभीकरणाची गरज आहे का. असं ते एक विचित्र कडबोळ झालंय असं मला वाटतं. तुम्ही वारंवार बजेटच्या विषयात आपली चर्चा सुरू आहे. मग येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर लढवाव्यात असं तुम्हाला वाटतं आणि नागरिकांनी कोणत्या मुद्द्यांना ॲप्रिशिएट करून मतदान केलं पाहिजे? राजकीय पक्ष अनेक मुद्द्यांवर निवडणुका नेतील हा तर त्यांचा प्रश्न आहे, पण नागरिकांनी कोणत्या मुद्द्यांवर ठाम राहून आपल्या नगरसेवकांना मतदान केलं पाहिजे आणि त्या मुद्द्यांना घेऊन मतदानासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं, नागरिकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या प्रभागांमधले प्रश्न हिरिरीने मांडले पाहिजेत. इथेच थोडीशी मला एक तफावत आहे, एक निवांतपणा आहे की ठीक आहे हे सगळे असेच असतात, हे करप्शन हे नाहीच बदलणार, मग आम्ही रस्त्यावर उतरून काय होणार आहे. पण हा तो गोल्डन चान्स आहे नागरिकांकडे की शहर बघा, आजूबाजूचं शहर बघा, आपल्या आजूबाजूला डोळ्यांना दिसणारं जे वास्तव आहे. कचरापेट्यांचे प्रश्न आहेत, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. आत्ता एक पाऊस पडला की रस्ते तुंबतायत. या पावसाळ्यात आपण सगळ्यांनी ते फेस केलेलं आहे. सो कधी कधी काय होतं, नागरिक सुद्धा हा विचार करतात की राष्ट्रीय स्तरावरती माझी ज्या पक्षाशी लॉयल्टी आहे मग आपण त्याच पक्षाला, ठीक आहे कशाला विचार करायचा, राष्ट्रीय पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे तोच, मग आता पालिका लेवलवर पण आपण करूया. सो नागरिकांनी खरं तर खूप काय काय ते करू शकतात, योग्य प्रश्न विचारू शकतात आणि कुठल्या मुद्द्यांवरती लढवायला पाहिजे. तर मी म्हणलं असं की जी पालिकेची कामं आहेत, रस्ते, पाणी, चांगलं शिक्षण, पब्लिक हेल्थ, हे तुमच्या निवडणुकीच्या डिस्कोर्सचा मुद्दा व्हायला हवेत, जो की होत नाही. म्हणजे राजकीय पक्ष, तुम्ही विचार करून सांगू शकता आणि आपल्या सगळ्यांनाच दिसतंय की या मूलभूत प्रश्नांवरती राजकीय पक्ष किती बोलतात. आज शहरामध्ये ज्या प्रकारे फ्लेक्सबाजी, आता या निवडणुकांच्या आधी तर प्रचंड गणपती, दहीहंडीचे फ्लेक्स आपण सगळ्यांनी बघितले, सुशोभीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा बेकायदेशीरच होते त्या सगळ्या गोष्टी. फ्लेक्स लावणं, तीर्थयात्रा प्रभागातल्या बायकांच्या घेऊन जाणं, हळदी कुंकू ऑर्गनाईज करणं, याच्या पलीकडे सुद्धा सत्ताधारी पण जात नाहीत कारण त्यांना माहिती की या खऱ्या प्रश्नांना आपल्याला तोंडच द्यायचं नाही. प्रलोभनं आहेत किंवा दिवाळीचे शिधा वाटणं, हे कल्याणकारी योजनांच्या नावाखाली तुम्ही मॅन्युप्युलेशन करता एका पॉईंटला आणि ही मूळ प्रश्न बाजूला राहतात. सो निवडणुका कुठल्या मुद्द्यांवर लढवल्या झाल्या पाहिजेत तर प्रभावी नगरसेवक आणि मी म्हणलं तसं की रस्ते, पाणी, सांस्कृतिक जागा, त्याची देखभाल, म्हणजे बालगंधर्व सारखं, उदाहरणार्थ बालगंधर्वची अवस्था याच्यावर दर काही महिन्यांनी लिहून येत असतं की तिथे डासच आहे, तिथे उंदीरच आहेत. सो खरं तर या सगळ्यासाठी बजेटमध्ये तरतूद आहे. मग तो पैसा तुम्ही कुठे का वापरला नाही, त्याचं काय झालं, उद्यानांचं काय झालं, मोकळ्या जागांचं काय झालं, रिझर्व्ह लँड्सवरती जे कब्जा केला जातो आणि तिथे स्वतःचीच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस उभारलेली आज अनेक नगरसेवकांनी आपल्याला दिसून येतात. तर या सगळ्याला चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारणं, RTI सारख्या गोष्टीचा वापर करणं, माहितीचा अधिकार वापरून माहिती मिळवणं, हे सगळं करत नाहीत नागरिक कुठेतरी आणि मग कुठेतरी ती व्यवस्थापन अशी संथ होऊन जाते. आपण बघितलं तर स्मार्ट सिटी नावाचं एक नवीन काही महापालिकांमध्ये सुरू आहे. तर या स्मार्ट सिटी अंतर्गत भरपूर प्रकल्प महापालिकांमध्ये राबवले जातात. तर त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे? पुण्यासारख्या महापालिकामध्ये, पिंपरी चिंचवड आणि अशा अनेक महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत त्याला मिळणारं केंद्र सरकारकडून बजेट आणि त्याचे विविध प्रकल्प, नदी सुशोभीकरण, सुशुद्धीकरण, रस्त्यांची, असं वाचण्यात येतं की रस्त्यांची साईज कमी आहे पण फुटपाथची साईज जास्त आहे आणि सायकल ट्रॅक, असे विविध विषय आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत. तर याबद्दल विश्लेषण काय आहे तुमचं? स्मार्ट सिटी तुम्ही म्हटलात, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर होतं की केंद्राकडून मिळणारा निधी. वारंवार मी बजेटबद्दल बोलते किंवा वारंवार मी महापालिकांच्या आर्थिक अशक्तपणाबद्दल बोलते, ते हेच आहे की
ते खूप मोठ्या प्रमाणावरती केंद्राकडून येणाऱ्या निधीवर, राज्यांकडून येणाऱ्या निधीवरती आणि कर्जांवरती अवलंबून आहेत. सो स्मार्ट सिटी सारख्या चकचकीत योजना आल्या जेव्हा पुण्यात आली, पिंपरी चिंचवडमध्ये आली, तर ती नाही होताना दिसली. हे आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे की आपलं शहर स्मार्ट नाहीये. सायकल ट्रॅक्स होते पण तिथे आपण कधी सायकली बघितल्या नाहीत. काही चार्जिंग पॉईंट्स होते, तिथे कोणी चार्जिंग करत नाही. पण या सगळ्यासाठी बजेटमध्ये खूप तरतूद केली गेलेली आहे, पैसे बाजूला काढून ठेवले गेलेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे त्या सगळ्याचं काय झालंय. सो स्मार्ट सिटी खरं तर देशात आता, म्हणजे मी कालच एक अहवाल वाचत होते की देशभरातच आता स्मार्ट सिटी प्रकल्पाची काय परिस्थिती आहे, तर तो काही फारसा यशस्वी झालेला आहे हे कुठल्याच शहरात भारतातल्या दिसून येत नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये तर म्हणजे हे आयुक्तांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे की जरी निधी आला नाही तरी आम्ही स्मार्ट सिटीच्या योजना राबवायचं असं ठरवलेलं आहे. कारण लोकांना ते सुशोभीकरण, तुम्ही म्हणला तसं सायकल ट्रॅक्स, चार्जिंग पॉईंट्स, हे थोडेसे मला वाटतं टँजिबली दिसणारे बदल आहेत की ओके हे केलं म्हणजे शहर बदलतंय किंवा सुंदर होतंय. मूळ प्रश्नांना बगल दिली तरी चालते. आणि त्याच्यात ओव्हरलॅपिंग अथॉरिटीजचा पण मुद्दा आहे की अकाउंटेबिलिटीचा प्रश्न आहे. म्हणजे आज आपण महापालिकेला विचारलं तर ते म्हणतात या आमच्याकडे आमच्या अंडर तो विभाग नाही, स्मार्ट सिटी ऑफिसमध्ये जाऊन विचारा. स्मार्ट सिटी ऑफिस म्हणते की तुमच्या शहरामध्ये बेसिकच पायाभूत सुविधा नाही तर आम्ही स्मार्ट सिटीच्या योजना कुठे राबवणार. त्या पायाभूत सुविधा पुरवण्याचं काम कोणाचं आहे? पालिकांचं आहे. सो असं ते एकमेकांकडे बोटं दाखवणं झालंच. आणि शहरं खरं तर जास्ती केओटिक झाली, ती नाही सुधारली. सो आमचं हे अनालिसिस आहे की त्या योजना येतात, त्या मेट्रोसारखी गोष्ट म्हणजे आता मेट्रो आली आणि मग पुण्यामध्ये आता आली, पिंपरी चिंचवडमध्ये आली. पण अनेक वाहतूक तज्ज्ञांचं हे म्हणणं आहे की मेट्रो आणण्यापेक्षा एक्झिस्टिंग तुमची ट्रान्सपोर्टची जी व्यवस्था आहे त्याचं तुम्ही सशक्तीकरण केलं पाहिजे. उदाहरणार्थ PMPMLचं ची डेली रायडरशिप ही 10 लाखाहून अधिक होती जेव्हा मेट्रो यायची होती. तर आज पुण्यासारख्या शहराची ही गरज आहे की 2,000 ते 2,500 बसेस रस्त्यावरती अजून धावल्या पाहिजेत. ते न करता मी मेट्रोसारखी एक नवीन गोष्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आणून ठेवली आणि मग त्यातनं येणारा विकास, मग तो यायला लागणारा वेळ. सो ते कधी कधी काय होतं, प्रोसेस आणि आउटकमचा खेळ. कधी कधी ती प्रोसेसच इतकी चालते आणि मग आपण नागरिकांना सांगत राहतो की याचा आउटकम ना 5 वर्षांनी दिसेल. मग बघा तुम्ही 7 वर्षांनी बघा लोक रस्त्यावर 2 व्हीलर चालवणार नाहीत. 7 वर्षानंतरचं कोणी बघितलंय? त्याच्यात मग आयुक्त बदलतात, केंद्रात सरकार बदलतात, मग कोणीतरी परत येऊन त्यांचे ॲम्बिशियस स्कीम्स राबवतं आणि शहरं आहे तिथेच राहतात. सो या सगळ्याला न भूलता नागरिकांनी कॉन्शियसली आपल्या आजूबाजूचं वास्तव आणि हे यातला वास्तव समजून घ्यावं, जेणेकरून मग निवडणुका थोड्याशा व्हायब्रंट होतील आत्ताच्या. नाहीतर तेच ते घिसेपिटे विषय आणि याच्यावर चर्चा होत राहील. आपण बघितलं तर पुणे, पिंपरी चिंचवड म्हणजे सगळ्या महापालिकांमध्ये आता तुमच्या बोलण्यातून पण आलं की नव्याने समाविष्ट गावं करत आहेत. तर गावं समाविष्ट होत आहेत, पण आपण जर बघितलं तर प्रभागांची संख्या तेवढीच आहे. म्हणजे त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते तेवढीच संख्या आहे. मग या गावांचा विकास कसा होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गावांचा विकास होण्याबद्दल आता साशंकता बरीच आहे. म्हणजे आत्ता 160 वरनं 161 वरनं 165 नगरसेवक आता या निवडणुकीमध्ये पुण्यासारख्या शहरात लोक निवडणार आहेत. पण 2017 पासून जवळपास 29 ते 31 गावं पालिकेच्या हद्दीमध्ये ऍड झालेली आहेत. मी मगाशी म्हणलं तसं की गावं ऍड झाली आहेत पण गावांची परिस्थिती नाही बदलली. आणि हे कुठेतरी ही तफावत आता तिथल्या लोकांनाही लक्षात यायला लागली. म्हणजे कोल्हापूर मधली जी आउटस्कर्ट्स मधली काही गावं होती जी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पालिकेच्या हद्दीत घ्यावी. इचलकरंजी मधली जी काही गावं होती, आता इचलकरंजी महानगरपालिका झाली, पण गावांचा त्याला विरोध आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून भरपूर टॅक्स घेणार आणि आमच्याकडे तुम्ही ना 24 तास पाणी देऊ शकलायत, ना बरे रस्ते डांबरीकरण केलेले व्यवस्थित रस्ते देऊ शकलायत. सो त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची संख्या जर वाढवली नाही तर नव्याने समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासाचे प्रश्न हे मोठे होत जाणार आहेत. आणि मग असं होतं की ठराविकच शहराच्या भागामध्ये स्थलांतर होत राहतं आणि मग ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो एखाद्या भागाची ती वाढत राहते. आणि मग लोक म्हणतात की इथे खूप गर्दी आहे, हा खूप गर्दीचा भाग झालाय आणि श्वास घ्यायला सुद्धा जागा पुरत नाही. पण शहराच्या मोठ्या होणाऱ्या बाउंड्रीज आणि त्याचा जो परिघ आहे त्याच्यावरती थोडंसं प्रायोरिटीनी काम केलं पाहिजे पालिकेनी. आणि तरच मग त्या नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मग ते फक्त आत्ता पालिकांना दिसताना असं दिसतंय की हा एक नवीन इन्कमचा सोर्स आहे,
पण तेवढं कलेक्शन सुद्धा छोट्या गावांमधनं होत नाही. असं ते सगळं एकावर एक अवलंबून आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये असणारी कामांची परिस्थिती आणि जी ऑलरेडी आहेत एक्झिस्टिंग शहरातले जे प्रभाग आहेत तिथल्या कामांची परिस्थिती लक्षात घेता असं बघितलं जातं की PPP मॉडेल आणि ठेकेदारी पद्धती ही कामं करताना त्याच्यावरती सातत्याने टीका होत असते. तर PPP मॉडेल आणि ठेकेदार यांच्यामध्ये पारदर्शकता आणायची असेल तर तुम्हाला काय वाटतं, काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि नागरिकांनी किती सजग राहिलं पाहिजे आपल्या प्रभागात काम होत असताना? मला PPP मॉडेल आणि ठेकेदार हे प्रश्न तर आहेतच. आणि ओव्हरऑल आता आम्ही जेव्हा पालिकांबरोबर काम करतो तेव्हा हे सातत्याने जाणवतं की पालिकेचा कारभार हा शहराचा कारभार आहे आणि आमच्यासारखे काही थिंक टँक्स असतील, काही सामाजिक कार्यकर्ते किंवा अगदी नागरिकांचा एक गट, त्यांनी डिमांड केलेली मागितलेली माहिती पालिकांकडून सहजासहजी दिली जात नाही. म्हणजे त्यासाठी खूप वेळ लागतो. त्याबद्दल एवढी पारदर्शकता म्हणजे दिली जाते कारण आता RTI सारखे आपल्याकडे आयुध आहेत जी आपण RTI टाकली त्याच्यानंतर मग परत एक 15-20 दिवस थांबा, मग त्याच्यावरती काहीतरी उत्तर, मग त्याच्यावरती परत अपील, हे सगळं करून माहिती मिळते. पण आम्हाला आता गेली 5 वर्ष हे सातत्याने जाणवतंय की ठेकेदार असतील किंवा PPP मॉडेल असेल किंवा एखादा उड्डाणपूल नव्याने बांधायला काढला असेल त्याची प्रोग्रेस रिपोर्ट असेल किंवा रस्ते देखभालींवरचा खर्च असेल किंवा प्रत्येक प्रभागाचा खर्च असेल, माहितीचं विकेंद्रीकरण हा एक मोठी मर्यादा आहे आता पालिकांच्या पातळीवरती. म्हणजे ती माहिती देताना आम्हाला असं त्यांना प्रत्येक वेळी पटवून द्यावं लागतं की ही शहराची माहिती आहे, आम्ही कोणाचीही पर्सनल माहिती मागत नाही आहोत, हे पब्लिक डॉक्युमेंट आहेत, तुम्ही ते लवकरात लवकर रिलीज करा जेणेकरून त्याच्यावरती काहीतरी लोक वाचतील, त्याच्यावरती सजगपणे प्रश्न विचारतील. ही कामं होऊन त्याच्याबद्दलची माहिती मिळेपर्यंत जो मध्ये वेळ जातो त्याच्यात तो प्रश्न विझून जातो आणि मग कळतच नाही की त्याची मग सुरुवात. मग एखादा जरा खूपच चिवट असेल तर तो त्या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी जातो, ती सगळी माहिती मिळवतो, शोधतो, त्याच्यावरती काय काय कार्यवाही करतो, पण हे सगळ्या जणांच्या बाबतीत होत नाही. आणि मग असं होतं की निवडणूक टू निवडणूक माहिती काढून मग ते एकमेकांच्या अगेन्स्ट वापरण्यासाठी फक्त त्याचा वापर होईल. पण नागरिकांच्या पातळीवरती काय होतं की प्रश्न तसेच राहतात. सो ते जरा असं क्लिष्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी वेगळ्या वेगळ्या आमच्या अहवालातही मांडलेलं आहे की वेगळे वेगळे डॅशबोर्ड्स असले पाहिजेत. जेही काही स्मार्ट सिटीच्या अंडर सुरुवात केलेली पण आता त्याच्यावरती काहीच अपलोड होत. सो वेगळे वेगळे डॅशबोर्ड्स असावेत ज्याच्यावरती अहवाल वेगळे वेगळे, काय कामं चालली आहेत, वेगळे वेगळे रेकॉर्ड्स, हे जर इझिली अवेलेबल असेल तर लोकांना डाऊट येणार नाही. मग त्याच्या टेंडर्स कुठली निघाली, कोणाला मिळाली, त्याचं काय डिफेक्ट लायबिलिटी पिरियड काय आहे एखाद्या रस्त्याचा, हे जर कळलं तर लोक का महापालिकेला नावं ठेवतील किंवा नागरिकांना, नगरसेवकांना, आणि का ते त्यांच्याकडे साशंकतेने बघतील. सो जितकी माहिती पालिका रिलीज करेल तितकी विश्वासार्हता त्यांच्याबद्दल खरं तर नक्की उपस्थित होऊ शकते. 4 वर्ष झाली प्रशासक राज आहे, तर नगरसेवक आणि प्रशासक याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटली? म्हणजे नागरिकांचा फायदा किती झाला, त्याच्यातून काय तुमचं विश्लेषण काय? म्हणजे प्रशासक राज असायला हवं असं म्हणणारा सुद्धा एक समाजामधल्या लोकांचा गट आहे आणि त्यांचं साधा मुद्दा आहे की प्रशासक हा आयुक्त आहे जो एक अत्यंत अवघड परीक्षा देऊन त्या शहराचा कारभार चालवायला आलेला आहे, नॉलेजेबल पर्सन आहे. तो शहराच्या कारभाराला एक स्थिरता देतो आणि तीच व्यक्ती सगळे अधिकार घेत असल्यामुळे अधिकार पटकन घेऊन होतात, त्याच्यामध्ये खूप विलंब होत नाही, असं प्रशासक राज च्या फेवरमध्ये असणाऱ्या लोकांचं मत होतं. अर्थात मला तसं वाटत नाही, कारण पूर्ण लोकशाहीचं प्रिन्सिपलच जे आहे, तत्वच जे आहे तेच इथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज होताना दिसतं की एकच कोणीतरी प्रशासक राज त्या शहराची पूर्ण नाडी ओळखून तो शहराचा कारभार चालवायचा हे अतिशय आव्हानात्मक आहे आणि लोकांचे प्रतिनिधी तिथे पाहिजेत ना, हा एक भाग त्यातला. दुसरं, अनेक प्रशासकांनी सुद्धा हे मान्य केलंय आणि अनेक नागरिकांनी सुद्धा हे मान्य केलंय, परत तेच की माझ्या घराच्या लेनमध्ये गटार तुंबलंय ही तक्रार घेऊन मी नगरसेवकांकडे मी आयुक्तांकडे नाही जाऊ शकत, ते अत्यंत अवघड आहे. पण मी नगरसेवकाकडे जाऊ शकते की हे दुरुस्त करून द्या, इथे पाईपलाईन फुटली. ही जे छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी आहेत त्या घेऊन मी प्रशासकांकडे जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. मग ते डिले तरी होतं, त्याच्यात अमाप रिसोर्सेसचं नुकसान तरी होतं, ते त्यांच्या फ्रंटवरती कंप्लेंट करून तिथे माणूस येईपर्यंत वेळही जातो.
सो त्याच्यात ऑपरेशनल पण गोष्टी आहेत आणि तत्वाच्या पण गोष्टी आहेत की नगरसेवक का पाहिजेत, तर नगरसेवक हा समाजाचा आरसा म्हणून तिथे काम करतात. ते लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि एखादं वर्ष काही अडचण आली म्हणून प्रशासकांनी कारभार चालवणं समजू शकते, पण 4-4, 5-5 वर्ष पालिकांमध्ये लोकांनी निवडलेली लोकांच्या ॲस्पिरेशन्सच जिथे पोहोचवल्या जात नसतील तर ते शहर कशा पद्धतीने उभं करणार. स्पेशली आम्ही काही आयुक्तांशी बोलत होतो ज्यांनी कोरोना काळात ते आयुक्त होते, तर ती लोक वैतागली होती कारण ते 24 तास ओव्हरवर्क्ड होते. 24 तास लोक त्यांना फोन करायची, विविध गोष्टींची डिमांड्स करायची आणि तेव्हा ते म्हणायचे की आम्ही तुमचे नगरसेवक नाही आहोत. मग नगरसेवक नाही तुम्ही प्रशासक, मग नागरिकांनी जायचं कुठे? आणि मग आपल्याला दिसतंय की या 4 वर्षात काय झालंय शहराचं. आणि आय एम शुअर की महाराष्ट्रातल्याही अनेक महापालिकांमध्ये थोड्याफार फरकाने हेच चित्र आहे की प्रशासक एका केबिनमध्ये बसून शहर चालवतात आणि रस्त्यावरती काय चाललंय ह्याचा अंदाज घेणं त्यांना अशक्य आहे. पण शहर तर चालतं आणि मग त्याच्यात काही गोष्टी सुटतात, काही गोष्टी राहतात. सो प्रशासक राज नक्कीच नसायला पाहिजे आणि तातडीने लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनी येऊनच महापालिका चालवायला पाहिजे. या सर्व याच्यामध्ये एक पॉलिसी रिसर्चर म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट बदलायला आवडेल महापालिका कारभारामध्ये? जर बदल करायचा असेल, तुम्ही बदल करण्यासाठी जर तुम्हाला संधी मिळाली तर काय आवडेल बदल करायला? मला 3 प्रकारचे बदल महापालिकांनी त्यांच्या कारभारात करावेत असं अगदी प्रकर्षाने वाटतं. एक म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं तज्ज्ञांबरोबर काम करणं. तज्ज्ञ आणि पालिका हे एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. तज्ज्ञांनाही असं वाटतं की शहराने सुधारावं, तुम्हालाही असं वाटतं कारण तुम्ही शहर चालवता. एकत्र काम केलं तर खूप फरक पडेल. सो सगळ्यात पहिले म्हणजे मी समजा महापालिकेमध्ये चालवायला घेतलं तर मला असं वाटतं की ट्रॅफिकच्या विषयातले तज्ज्ञ, पब्लिक हेल्थच्या विषयातले तज्ज्ञ, शिक्षणातले तज्ज्ञ यांना मी बरोबर घेऊन काम करेन. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल मला करावा असं वाटतं. दुसरं, माहिती शक्य तितक्या प्रमाणामध्ये पारदर्शकता आणून बजेट, टेंडर्स, वेगळे वेगळे अहवाल, एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट, जितक्या प्रकारची माहिती मला नागरिकांना खुली करता येईल ती महापालिकांनी नक्की करावी, कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या कारभारामध्ये लक्षणीय फरक पडेल असं मला वाटतं. आणि तिसरं मी म्हटलं तसं आर्थिक सक्षमीकरण. पालिकांनी जर हा विचार केला की आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो तर त्यांच्या शहर चालवण्याच्या दृष्टिकोनात पण प्रचंड फरक पडेल. सो हे 3 महत्त्वाचे बदल आहेत की मला असं वाटतं की पालिकांनी जर ते केले तर काहीतरी लक्षणीय फरक शहरांच्या कारभारामध्ये पडू शकतो. या सगळ्यामध्ये नागरिकांनी काय रोल त्यांचा केला पाहिजे, म्हणजे नागरिकांचा काय रोल असला पाहिजे या सर्व कारभारामध्ये? म्हणजे अगदी पुण्याच्याच केसमध्ये बोलायचं झालं तर आता पुण्यामध्ये सहकारनगर सिटीझन फोरम, कर्वेनगर सिटीझन फोरम, बावधन सिटीझन फोरम आणि वेदभवन सिटीझन फोरम असे 4 सिटीझन फोरम्स आहेत. त्या 4ही सिटीझन फोरम्सचं काम मी अत्यंत जवळून बघतीये. काही नाही, त्या सिटीझन त्या प्रभागातली लोक एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी फुटपाथ चुकीचा बांधला आहे, पब्लिक टॉयलेट बंद आहे, दिवसेंदिवस त्याला टाळं लावलेलं आहे, पाणी तुंबतंय किंवा अनधिकृत काही बांधकामं होत आहेत त्यांच्या या सगळ्याबद्दल डे इन डे आउट नगरसेवकांशी आणि पालिकेशी बोलतात. इतकं की त्या सिटीझन फोरम्सचा एक दरार आहे. त्या सिटीझन फोरम्सनी कामं करून दाखवलेली आहेत, त्यांच्या प्रभागामध्ये सुधारणा करून दाखवलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात. CCTV बंद आहेत हे कोणाच्या तरी लक्षात येतं, मग ते पोलीस स्टेशनमध्ये जातात, त्यांच्याकडे रेकॉर्ड मागतात, मग लक्षात येतं की CCTV बंद आहेत, मग अर्ज देतात, पत्र लिहितात, लेख छापून आणतात, CCTV चालू होतं. त्या सिटीझन फोरमच्या लोकांना लक्षात येतं की अरे इथे फेरीवाले आणि हे एखाद्या भागात खूप बसतायत प्रचंड, नगरसेवकांना भेटतात, पोलिसांना भेटतात, अर्ज देतात, त्याची नोंद करतात, कुठेतरी इन्वर्ट करतात लेटर पालिकेत जाऊन, त्याच्यावर कारवाई होते. एखादं मैदान असतं की जिथे ते पालिकेचं मैदान आहे आणि तिथे समजा संध्याकाळी मुलांनी खेळायच्या ऐवजी काही तरुण मुलं येऊन दारू पितायत, मुलांना तिथून पळवून लावतायत, तर तिथे कारवाई केली जाते. पत्र देतात, आपले फ्लड लाईट्स लावून घेतात पालिकेच्या खर्चातनं, लॉक बसवून घेतात. ती कारवाई केल्याने दारुडे तिथे येणं बंद होतं. ही सिटीझन फोरम्सची ताकद आहे. आणि सिटीझन फोरम्समध्ये नागरिकांनी जर इन्व्हेस्ट केलं स्वतःला तर त्या बदलाचा कुठेतरी एकतर त्यांना भाग होता येईल
आणि नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांना ओळखलं पाहिजे. कोण मतदारांना नगरसेवक माहिती नाहीत, नगरसेवकांना मतदार माहिती नाहीत, आणि मग एक रॅन्डम आपल्या डोक्यानं कारभार चालतो. सो सिटीजन फोरम हे मला एक अत्यंत महत्त्वाचं टूल वाटतं, जिथे नागरिक एकत्र येऊन छोट्यात छोटा ते मोठ्यात मोठा प्रश्न सोडवू शकतात. आणि अर्थातच हा लोकशाही मार्गाने आहे. म्हणजे त्याच्यात असं नाहीये की कोणी दमदाटी करायची जाऊन एक ग्रुप जातो आणि नगरसेवक, असं नाहीये. पत्र, अर्ज, RTI हीच सगळी आयुधं वापरायची आहेत आपल्याला. पण नागरिकांचा दबाव गट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सत्ताधारी या सगळ्याच ऍक्टिव्हिटीकडे गंभीरपणे बघणार नाहीत. सो हे नागरिकांनी केलं तर ती जादू काय आहे आणि त्याची ताकद काय आहे हे खरं तर आपण सगळे अनुभवू शकतो. सो हे मला अगदी सगळ्या नागरिकांना सांगायला आवडेल की सिटीजन फोरम्स तुम्ही जर तुमच्या भागात तयार केले तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकशाही आणि तुमचे अधिकार वापरून विकास घडवून आणू शकता. येस, थँक्यू मॅम, की नागरिकांनी कशा पद्धतीने महापालिकेच्या निवडणुकांकडे बघितलं पाहिजे हे अगदी विस्तृत पद्धतीने आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि आम्हाला वेळ दिला, तुम्ही पॉडकास्टसाठी आला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.